वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचं सर्व स्वागत करत आहे. आय होप यू आर डुईंग वेल. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काय पाहणार आहोत तर जे विदर्भवाणी म्हणजे काय ॲक्च्युली तर ते पाहणार आहोत. तर त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर ते आपल्याला तुमच्या अभ्यासामध्ये कसं काय हेल्प करणार आहे ते, आणि त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते, आणि त्यानंतर जे आहे की जे विदर्भवाणीमध्ये सोर्सेस कोणते यूज केल्या जाणार आहे ते. त्या अगोदर की माझा थोडासा आवाज ठीक नाही आहे, कारण की तब्येत ठीक नसल्या कारणाने तर आवाज बरोबर नाही येणार, थोडासा इश्यू आहे त्याचा. तर तुम्ही तेवढं समजून घेसाल, सॉरी. ती आणि बाकीचं मग आपण सर्व जे आहे ते डिस्कस करणार आहोत की विदर्भवाणी म्हणजे काय किंवा ते. ठीक आहे. आणि एक तुम्हाला सांगतो की 1 तारखेपासूनच विदर्भवाणी जे आहे विदर्भ आयएस अकॅडमीकडून एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केला जाणार आहे. आणि तो जो आहे तो निःशुल्क राहणार आहे. ठीक आहे. आणि ते तुम्हाला कुठे अवेलेबल राहणार, कसं अवेलेबल राहणार आणि कसं ते तुम्ही यूज करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके. तर सर्वात अगोदर याचं वैशिष्ट्य काय आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की जे तुम्हाला म्हणजे काय आहे की जो दिवसभराच्या ज्या सर्व न्यूज राहतात, ठीक आहे. आता सपोज जर तुम्ही न्यूजपेपर वाचायसाठी घेतला तर ते खूप जास्त तुम्हाला, एकतर ते न्यूजपेपर घेतला वाचायसाठी तर तुम्हाला ते ॲनालिसिस करणं, ठीक आहे, ॲनालिसिस करून त्याच्या नोट्स वगैरे काढणं, तर हे सारं एवढं काही तुम्हाला सर्व काही गोष्टी करावं लागणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये एकतर आहे की तुमच्या दिवसभरच्या सर्व जे कोणत्या न्यूज राहणार आहे, दिवसभराच्या सर्व कोणत्या बातम्या आहे तुमच्या, त्या याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. ठीक आहे. दिवसभराच्या सर्व बातम्या तुमच्या काय केल्या जाईल, याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये अजून दुसरं काय होईल, तर अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला मिळणार आहे ऑडिओ फॉर्ममध्ये. म्हणजे काय की तुम्ही जर लेक्चर वगैरे लेक्चर वगैरे पाहिलं, तुम्ही लेक्चर पाहता किंवा अजून काही त्याच्या स्लाईड वगैरे पाहता, तर हे जे आहे हे जर तुम्ही ऑडिओ फॉर्ममध्ये ज्या ह्या सर्व गोष्टी ऐकल्या तर तुम्ही जी कधी कधी जे आहे तुम्ही बसले आहात या कधी तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात, इन केस तुम्ही कधी झोपाच्या वेळेवर थोडा वेळ आहे, तर मग त्याच्याबद्दल दिवसभराच्या बातम्या कशा काय झालं किंवा कोणत्या आहे आणि आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणत्या महत्त्वाच्या आहेत त्या. कारण की कसं होत असते की न्यूज तर खूप साऱ्या राहत असतात न्यूजपेपरमध्ये, पण आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कोणत्या जास्त महत्त्वाच्या राहतात ते तुम्हाला जे असते हे आपल्याला माहीत पडलं पाहिजे. ठीक आहे. तर हे जे आहे ते याच्यामध्ये जे फक्त एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट आहेत त्याच याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. ठीक आहे. मग तुम्ही काय करू शकता, हे ऑडिओ फॉर्मचं तुम्ही जे आहे ते कानामध्ये इयरफोन टाकून तुम्ही सर्व गोष्टी ऐकू शकता. ठीक आहे. एक तर झालं दिवसभरच्या बातम्या तुमच्या एका जागेवर मिळणार आहे, त्यानंतर ऑडिओ फॉर्ममध्ये मिळणार आहे. तिसरी गोष्ट याचं वैशिष्ट्य असं आहे की याचे जे सोर्सेस राहणार आहे किंवा याचे स्रोत जे राहणार आहे, तर हे एकच स्रोत नाही राहणार आहे. ठीक आहे. एकच स्रोत नाही राहणार आहे, याचे स्रोत जे आहे ते वेगवेगळे राहणार आहे. म्हणजे काय आहे की याचे न्यूजपेपर जे राहणार तर याच्यामधले सर्व समजा जे आपण म्हणू शकतो इंग्लिश न्यूजपेपर आहे. ठीक आहे. आता कोणाला इंग्लिश जमत नाही, मग इंग्लिश जमत नसल्या कारणाने आपण ती इंग्लिश न्यूजपेपर वाचत नाही. ठीक आहे. तर हे इंग्लिश जे न्यूजपेपर असेल तर त्याचं तुम्हाला मराठीमध्ये जे आहे तर मराठी मध्ये तुम्हाला अवेलेबल करून मिळणार आहे इकडे. ठीक आहे. तर याचे स्रोत जे राहणार आहे तर याचे खूप जास्त वेगवेगळे सोर्सेस राहणार आहे. ठीक आहे. आता स्रोतबद्दल जेव्हा बोलत असताना तो स्रोत नंतर मी सांगणार आहे कोणते कोणते स्रोत राहणार आहेत, तरी पण मी आता पुन्हा सांगून म्हणजे इथं सांगतो आणि त्यानंतर पुन्हा सुद्धा सांगतो. तर एकतर आहे की तुमचा जो सर्वात जास्त पेपर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे लोक जे आहे यूज करतात तो म्हणजे तुमचा द हिंदू. ठीक आहे. तर द हिंदू जो आहे हा याचा एक सोर्स राहणार आहे. त्यानंतर आहे की इंडियन एक्सप्रेस जो असतो तो जो आहे तो यूज केला जात असतो, तर इंडियन एक्सप्रेस सुद्धा जो आहे तो तुमचा याचा सोर्स राहणार आहे. त्यानंतर जर पार्सल मराठीमध्ये जो पेपर अवेलेबल आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तो आहे तुमचा लोकसत्ता. ठीक आहे. तर लोकसत्ता सुद्धा जर पाहिलं असेल तर हे सुद्धा याच्यामध्ये सोर्स तुमचा राहणार आहे. त्यानंतर आहे चौथी गोष्ट की जे तुम्ही योजना आणि कुरुक्षेत्र पाहिलं असेल ते योजना कुरुक्षेत्र खूप जास्त राहते. तर त्याच्यामधलं कोणतं आर्टिकल असलं तर त्याच्यामधला कधी तुम्हाला फॅक्च्युअल डेटा जो आहे तुम्हाला पेपरमध्ये विचारतात, तो प्री असो तुमची या तुमची मेन्स असो. ठीक आहे. तर ते जे आहे तर योजना आणि कुरुक्षेत्र, तर ह्या ज्या मॅगझिन्स आहेत तर ह्या सुद्धा याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. त्यानंतर जे आहेत की आता काय आहे की जनरली आपण काय करत आहे, आपण गव्हर्नमेंटची एक्झामची प्रिपरेशन करत आहे आणि उद्या जाऊन आपण गव्हर्नमेंटच्या फील्डमध्ये किंवा गव्हर्नमेंटचा एक पार्ट बनणार आहोत. ठीक आहे. तर सरकारचा एक जेव्हा भाग बनत असताना तुम्हाला सरकारच्या कोणत्या स्कीम्स आहे या कोणत्या सरकारने नवीन स्कीम्स राबवल्या आहे किंवा कोणती सध्या सुरू आहे आणि त्यानंतर अजून काही करणार आहात का,
ठीक आहे. तर याच्याबद्दलचा सर्व तुम्हाला डेटा जो असतो तो कधी तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. ठीक आहे. तर पेपरमध्ये अशा वेळेस विचारत असताना तुमच्या प्री असो या मेन्स असो, इन केस कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा विचारलं जातं, राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असो या कधी मेन्स असो, कंबाईनची सुद्धा मेन्स असो किंवा कधी कधी प्री सुद्धा असो. म्हणजे काय आहे की हे जे आहे ना, तर याच्यामधला जो गव्हर्नमेंटचा सोर्स असतो, गव्हर्नमेंटचा सोर्सच सर्वात जास्त महत्त्वाचा असतो, जो तुम्हाला फॅक्च्युअल डेटा एक्झॅक्टली सांगतो. ठीक आहे. तर त्यामुळे जे आहे तर एक असते तुमचं PIB आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून कोणत्या मिनिस्ट्रीच्या ज्या किंवा मंत्रालयाच्या कोणत्या जर त्यांचे जर काही वेबसाईट असेल, मंत्रालयाच्या ज्या कोणत्या वेबसाईट्स असणार तर ह्या सुद्धा याच्यामध्ये कव्हर केल्या जाईल. म्हणजे काय आहे की सोर्स जो आहे हा खूप जास्त डायव्हर्स आहे. ठीक आहे. म्हणजे एका सोर्समधून जसं उचललं आणि तसं पेस्ट केलं तसं नाही आहे, खूप मोठा सोर्स अवेलेबल याच्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे की याचं वैशिष्ट्य अजून आहे, एक वैशिष्ट्य म्हणजे काय की एक तर आहे की जो कंबाईनचा स्टुडंट असेल तोही सुद्धा हे जे आहे हे न्यूज पाहू शकतो किंवा न्यूज ऐकू शकतो. त्यानंतर एखादा जर राज्यसेवेचा असेल तर राज्यसेवेचा जसा जो पॅटर्न झालेला आहे. ठीक आहे. तर म्हणजे कोणती कोणती न्यूज जी आहे तर तुम्हाला जसं राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे तर त्यासाठी कोणती न्यूज महत्त्वाची राहते ते सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर UPSC जर कोणी करत असेल तर स्टुडंट तोही सुद्धा जे आहे UPSCचा स्टुडंटही जो आहे तो हे यूज करू शकतो किंवा तोही याचा वापर करू शकतो. म्हणजे काय आहे की असं आहे की फक्त एका एक्झामसाठी हे जे आहे हे विदर्भवाणी बनलेली नाही आहे, तर एकापेक्षा जास्त एक्झाम जे आहे कोणतीही एक्झाम जरी असाल तर त्यासाठी तुम्हाला कंबाईन असो या तुमची राज्यसेवा असो या तुमची UPSC असो, या सर्व एक्झामसाठी तुम्ही याचा यूज करू शकता. ठीक आहे. नंतर याचं वैशिष्ट्य अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय की हे जे आहे तुम्हाला असं राहते की तुम्ही जनरली पाहिलं असेल की बरेचसे काही तुम्ही एडिटोरियल किंवा आर्टिकल ॲनालिसिस जेव्हा तुम्ही याच्यावर पाहता यूट्यूबवर तर ते जे राहते तर ते कधी अर्धा तास 40 मिनिट एवढं राहते. ठीक आहे. तर इथं जे आहे इथं तुम्हाला काय केलं जाणार आहे की हे जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटमध्ये ह्या तुमच्या सर्व ज्या न्यूज आहे ह्या कव्हर केल्या जाईल 10 ते 15 मिनिटमध्ये. ठीक आहे. आणि अजून वैशिष्ट्य एक असं वैशिष्ट्य आहे का एकतर वैशिष्ट्य असं आहे का हे जे तुम्हाला 10 ते 15 मिनिटमध्ये तुम्हाला सर्व काही अवेलेबल करून मिळत आहे तर पहिली तर गोष्ट असं आहे का हे सर्व जे गोष्टी राहणार आहे हे राहणार आहे तुमच्या निःशुल्क. ठीक आहे. निःशुल्क आणि कोणतीही याच्यासाठी फीज नाही आहे किंवा कोणतीही याच्यासाठी तुम्हाला काही करावं लागेल किंवा काहीच नाही. ठीक आहे. फक्त जे आहे तुम्ही हे जे आहे याचं जर तुम्हाला कधी काही करायचं राहिलं किंवा कधी ऐकायचं राहिलं तर फक्त तुम्हाला जे आहे आपलं विदर्भ IAS अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन करू शकता. ठीक आहे. तर एकतर आहे निःशुल्क आहे. त्यानंतर आहे की तुमचं याच्याच बेसिसवर समजा ह्या दिवसभराच्या सर्व कोणत्या न्यूज आहेत आणि याच्याच बेसिसवर जर पाहिलं असेल एक तुम्हाला तिथे MCQ दिला जाईल. ठीक आहे. म्हणजे करंट अफेअरचा जो MCQ आहे तर असा MCQ तुम्हाला तो डिझाईन केला जाईल की तसा जो MCQ आहे तो तुम्हाला ॲज इट इज पेपरमध्ये उतरला दिसणार, तो मेन्स असो या प्री असो तुमची. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो आहे तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो तिथे दिला जाणार आणि तुम्ही ह्या सर्व 10 ते 15 मिनिटची न्यूज ऐकली आणि ऐकल्यानंतर जे आहे तुम्ही काय करू शकता तो जो क्वेश्चन आहे तो इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर निःशुल्क त्यानंतर MCQ त्यानंतर जे आहे की आता इन केस तुमचं असं झालं की ॲक्च्युली जर पाहिलं असेल की सर मी काय केलं की आजचं जे आहे तर आजचं टेलिग्राम चॅनलवर मी गेलो नाही काहीतरी कारणास्तव तर माझं आज कव्हर झालं नाही. मग तुम्ही काय करू शकता विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे तर त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ते सुद्धा निःशुल्क म्हणजे निःशुल्क स्वरूपात तुम्हाला कुठे कुठे मिळत आहे टेलिग्राम चॅनलला सुद्धा आणि विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे तिकडे सुद्धा. ठीक आहे. तर तिथं जे आहे तुम्हाला वीकली म्हणजे आठवड्याचं आणि मंथली म्हणजे महिन्याचं तर एकाच वेळेस तुम्हाला ह्या दोन्ही विकली जर तुम्हाला करायचं असेल या तुम्हाला 7 दिवसाचं आहे तर 7 दिवसात जर करायचं असेल तर 7 दिवसात तुम्ही सुद्धा त्याच्यावरून करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मंथली सुद्धा करायचं असेल या सपोज 30 दिवसाचं तुमचं सुटलेलं आहे आणि मला एकाच वेळेस सर्व काही गोष्टी करायच्या आहेत त्या कव्हर तर तुम्ही त्याच्यातून सुद्धा कव्हर करू शकता. आणि त्याच्यावर जे आहे तुम्हाला ते एक स्पेशल फोल्डर बनवला जाईल हे विकलीचं फोल्डर आणि त्यानंतर मंथली म्हणजे एका मंथचं फोल्डर राहणार त्याच्यामध्ये 1 वीक 2 वीक 3 वीक आणि 4 वीक आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचं एक पूर्ण मंथचं फोल्डर राहणार. ठीक आहे. म्हणजे काय आहे की तुम्हाला इन केस एखाद्या वेळेस जर ते मिस झालं असेल तर तुम्ही जे आहे तुम्ही इकडे जाऊन आपल्या विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपकडे जाऊन तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. त्यानंतर MCQ पण मला असं वाटतं की तुम्ही जर हे डेली केलं तर तुमचा एक MCQ जो आहे हा MCQ प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर म्हणून तुम्ही जर डेली सुद्धा करू शकता असं काही नाही आहे की डेलीच केलं पाहिजे तर तुम्ही जे आहे विकली या मंथली सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर हे जे वैशिष्ट्य आहे एक तर तुम्हाला दिवसभराच्या बातम्या एकाच ठिकाणी मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला ऑडिओ फॉर्ममध्ये मिळणार आहे. त्यानंतर त्याचे सोर्सेस जर पाहिले असेल तर ह्याचे सोर्सेस खूप जास्त डायव्हर्स आहे.
ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर हे कोणत्या एक्झामसाठी, तर कंबाईनसाठी पण सुद्धा, राज्यसेवेसाठी सुद्धा आणि UPSCसाठी सुद्धा हे 10 ते 15 मिनिटमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी कव्हर केल्या जाईल. त्यानंतर निशुल्क स्वरूपामध्ये हे तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. त्यानंतर MCQ त्याच्या बेसिसवर राहणार आहे आणि त्यानंतर वीकली आणि त्यानंतर मंथली सुद्धा ह्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून राहणार आहे. अजून एक याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की तुम्ही म्हणसाल की हे इंग्लिशमध्ये राहणार की मराठीमध्ये राहणार, तर याचे मीडियम जे आहे ते मराठी मीडियम राहणार आहे. ठीक आहे, याचं मीडियम जे आहे हे मराठी मीडियम राहणार आहे. ठीक आहे, मराठी मीडियम, मराठी माध्यममध्ये ह्या सर्व कोणत्या न्यूज तुमच्या कव्हर केल्या जाणार आहे. ठीक आहे, हे झालं याचं वैशिष्ट्य. आता आहे की याचं महत्त्व काय आहे. ठीक आहे, याचं महत्त्व काय. आता महत्त्व जर पाहिलं असेल आपल्या एक्झामचं काय आहे की कधी कधी आपण जेव्हा एखाद्या वेळेस जर आपण आजपासून प्रिपरेशन स्टार्ट केलेली आहे, आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही राहत की आपल्या कामाच्या कोणत्या न्यूज आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने कोणत्या न्यूज ज्या आहे ह्या महत्त्वाच्या आहे आणि कोणत्या न्यूज ज्या आहे त्या महत्त्वाच्या नाही आहे हे आपल्याला कळत नाही. तर म्हणून काय आहे की तुम्हाला याचं महत्त्व काय आहे की एकतर तुम्हाला एक्झामच्या रिलेटेड किंवा परीक्षेच्या संबंधित बातम्या एकाच ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर याचं काय आहे की तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं काही पाहावं लागणार नाही, भटकावं लागणार नाही. ज्या कामाच्या आहे त्याच न्यूज आहे, नाही तर मग पेपरमध्ये तर खूप सारं येते, तेवढं वाचायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट की तुमची इकडे जे आहे त्याचं MCQ प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाते. ठीक आहे, MCQ प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाते याची. तर MCQ प्रॅक्टिस जर होत असेल तर त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला जेव्हा फायनल एक्झाम राहिलं तर कधी असाच सेम क्वेश्चन जो आहे तुम्हाला पेपरमध्ये दिसू शकतो. ठीक आहे, तर म्हणजे काय आहे की तुम्ही कधी कधी आपण काय करतो, अभ्यास करतो कारण की जर अभ्यास केल्यानंतर मग आहे की त्याची प्रॅक्टिस करावं लागत असते. आपण प्रॅक्टिस करत नाही, म्हणजे कधी मग जेव्हा फायनल एक्झाम राहते त्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्याकडे जर नॉलेज तर खूप सारं आहे, आपण त्याची प्रॅक्टिस नाही केली असेल तर मग आपण सिली मिस्टेक्स करतो आणि सिली मिस्टेक्स केल्यानंतर आपण छोट्या छोट्या मिस्टेक्सनी आपण त्या मेरिट लिस्टमधून आपण बाहेर होऊन जातो. तर असं न होण्यासाठी म्हणून आपण काय केलेलं आहे की MCQ जो आहे तुम्हाला तिथं प्रॅक्टिस MCQ दिल्या जाणार. त्यानंतर जे आहे की याचं एक अजून राहिलं की आता जे पाहिलं असेल तर हे MCQ झाला तुमच्या प्रीच्या पर्स्पेक्टिव्हने आणि कंबाईनच्या पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे, इन केस आता जर पाहिलं असेल तुम्हाला राज्यसेवेमध्ये आता जे तुमची राज्यसेवाचा जो तुमचा सिलेबस चेंज झालेला आहे, जो तुमचा राहणार आहे 2025 पासून, त्याची अँसर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा असं काही एखादी न्यूजचं विश्लेषण केलं जाणार की ते जे आहे तुम्हाला अँसर रायटिंगमध्ये तुम्हाला हेल्प करणार. ठीक आहे, ते काय करणार तुम्हाला अँसर रायटिंगमध्ये हेल्प करणार की जे उत्तर लिखाण असते त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता ते त्याचा ॲज इट इज जे आहे एखादा क्वेश्चन तुम्हाला करंटच्या रिलेटेड जो तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या जेव्हा एखादा जर क्वेश्चन असेल किंवा एखादी जर न्यूज असेल तर त्याच्या फेवरमधले काही आर्ग्युमेंट्स असतात आणि काही त्याच्या अगेन्स्टमधले काही आर्ग्युमेंट्स असतात. ठीक आहे, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही त्याचं कन्क्ल्युजन असते आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर काही वे फॉरवर्ड म्हणजे पुढील मार्ग. ठीक आहे, तर अशा प्रकारचं न्यूजचं तुम्हाला ते अनालिसिस असं आहे की ते तुम्हाला तिकडे सुद्धा ते तुम्हाला करून मिळणार आहे की जे सर्वात जास्त महत्त्वाची जी न्यूज आहे अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे काय आहे की तुम्ही जर पाहिलं असाल की फक्त कंबाईन असो या फक्त राज्यसेवा असो या फक्त UPSC असो यांच्यासाठी डिझाईन नाही आहे, तर सर्वांसाठी जो आहे हा डिझाईन केलेला नवीन प्रोजेक्ट आहे जो आम्ही 1 तारखेपासून लॉन्च करणार आहोत. ठीक आहे, तर तुमचं एकतर परीक्षा संबंधित तुम्हाला म्हणजे मग इकडे तिकडे भटकायची गरज नाही आहे. त्यानंतर आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा टाइम तुमचा जो आहे किंवा वेळ वाचणार. ठीक आहे, म्हणजे जो तुमचा टायमिंग जो आहे तो तुम्हाला कमी टाइममध्ये 10 ते 15 मिनिटमध्ये तुम्हाला सर्व मिळत आहे. जर इन केस तुम्ही जर तोच न्यूजपेपर घेतला तर तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो असतो द हिंदू वाचण्यासाठी. ठीक आहे, तर त्यामुळे काय आहे की तुमचा जो टाइम आहे तो टाइम तुमचा कमी होईल. आणि म्हणजे काय, आणि दुसरी गोष्ट की यामुळे काय होणार आहे की तुमचं डेली करंट अफेअर जे आहे, डेली चालू घडामोडीचा अभ्यास होईल. चालू घडामोडीचा अभ्यास होईल. ठीक आहे, तर यामुळे काय होणार आहे की तुमचा डेली चालू घडामोडीचा अभ्यास होईल. नाहीतर आपण काय करत असतो, एखादी मॅगझिन घेतो आणि एखादी मॅगझिन घेतल्यानंतर एक मंथ झाला आणि मंथ झाल्यानंतर काय आहे की ते मॅगझिन वाचता आणि बस. ठीक आहे, याच्यामधून तुमचे जे आहे करंट अफेअरचे क्वेश्चन्स जे आहे पूर्णपणे पैकी सॉल्व्ह होत नाही. यामुळे काय आहे की जर तुम्ही याच्यामुळे काय होणार आहे की तुम्ही डेली जो आहे तो डेली करंट अफेअरचा अभ्यास करणार आणि काही काही गोष्टी तुमच्या सरळ सरळ ते सबकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जाणार. ठीक आहे,
तर हे सुद्धा याचं महत्त्व आहे. तर महत्त्व काय आहे का एक तर आहे की परीक्षा संबंधित तुम्हाला बातम्या एकाच ठिकाणी मिळणार आहे, MCQची त्याची प्रॅक्टिस होणार आहे, आन्सर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा तुम्हाला जर पाहिलं असेल ते न्यूज तिकडे मिळणार आहे. तुमचा त्यामुळे वेळ वाचणार आहे आणि डेली करंट अफेअर्सचं किंवा डेली चालू घडामोडीचा तुमचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे, हे झालं याचं महत्त्व. त्यानंतर सोर्सेस तर मी अगोदर सांगितलेलेच आहे, तरी पुन्हा मी सोर्सेस सांगून देतो. याच्यामध्ये सोर्सेस कोणती यूज करणार आहोत आपण, तर ते जे आहे तर एक तर सांगितलं मी द हिंदू, त्यानंतर आहे इंडियन एक्सप्रेस, त्यानंतर आहे लोकसत्ता, त्यानंतर जे आहे ते आहे तुमचं योजना आणि कुरुक्षेत्र. ठीक आहे, त्यानंतर आहे PIB आणि त्यानंतर मंत्रालयाच्या काही साइट्स, वेबसाइट्स. ठीक आहे, हे झालं त्याचं सॉरी. तर हे झालं त्याच्या सोर्सेस. त्याच्यामध्ये आपण सोर्सेस एवढ्या गोष्टीच्या सोर्सेस आपण त्याच्यामध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आहे की ऍक्च्युली आता हे यूज कसं करायचं. ठीक आहे, यूज कसं करायचं. आता काय यूज करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, जो ऑडिओ फॉर्ममध्ये येणार आहे तुम्हाला, आता समजा दिवसभर आहे तर हे जे आहे संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान संध्याकाळी टेलिग्राम चॅनलवर, विदर्भ आयएस अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर ते जे आहे ते येऊन जाईल. ठीक आहे, आणि त्याखालीच लगेच तुमचा MCQ सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे, MCQ येऊन जाईल. त्यानंतर जर आहे की हे झालं त्याचं टेलिग्राम चॅनलवर हे येऊन गेलं, त्यानंतर MCQ येऊन गेला, तर हे येणार तुमचं डेली. हे काय येणार आहे तुमचं डेली येणार आहे. आणि जसं मी सांगितलेलं आहे की मंथली जर तुम्हाला लागलं इन केस, तर मंथली जे आहे तर विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे त्यावर तुम्हाला जे आहे त्यावर तुम्हाला वीकली आणि मंथली, ठीक आहे, म्हणजे एका आठवड्याचं आणि एका महिन्याचं जे आहे तुम्हाला तिथं जे आहे सुद्धा अवेलेबल राहणार आहे. मग त्यानंतर जे आहे तुम्ही ते ऐकत असताना तुम्हाला वाटलं तर त्याच्या नोट्स तुम्ही काढू शकता. जर तुम्हाला वाटलं की मी असं ऑटोमॅटिकली लक्षात ठेवू शकतो तर तुम्ही लक्षात ठेवा. पण माझ्या म्हणण्यानुसार मला असं वाटतं की तुम्ही त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. ठीक आहे, जर नोट्स तर काढल्या तर तुमच्याकडे ते डेटा तुमच्याकडे राहणार आणि त्यानंतर तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी जे आहे तो यूज करू शकता. नाही तुम्हाला तसं वाटलं नाही तर मग रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सपोज तुम्ही डेली जर ऐकत असाल तर डेली ऐका, त्यानंतर वीकली तुम्हाला अवेलेबल करून मिळत आहे तर मग एका वीकची जी आहे रिव्हिजन करण्यासाठी पुन्हा तुम्ही ते ऐकू शकता. ठीक आहे, पुन्हा काय करू शकता तुम्ही ते ऐकू शकता. तर हे झाले त्याचे सोर्सेस आणि हे झालं त्याच्यानंतर हे जे आहे तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, कशा प्रकारे हे जे आहे तुम्हाला ॲपवर आणि टेलिग्राम चॅनलवर येणार आहे ह्या तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहे. ठीक आहे, आता याचा अभ्यासामध्ये यूज करत असताना जेव्हा तुम्ही नोट्स काढसाल तर ते तुमचा जर नोट्स काढल्या तर तुम्ही जे आहे एखादी आन्सर रायटिंगच्या पर्स्पेक्टिव्ह जर काही असलं तर ते जे आहे तर तुम्ही काय करू शकता, तुमची नोट्स बनवून जे आहे तुमचा एखादा कोणताही सब्जेक्ट असेल, GSचा GS1 GS2 GS3 आणि GS4 आणि AC सुद्धा असेल तर त्याच्या किंवा हॉस्टेलचा सुद्धा जरी असेल तर त्यालाही सुद्धा तुम्ही काय करू शकता, ती जे नोट्स काढलेली आहे तुम्ही त्याला जॉईन करू शकता. नाही तर मग जे आहे तुमची नोट्स काढलेली असेल तर स्पेशल एक फोल्डर बनवा तुमचं, त्याच्यामध्ये जे तुमच्या करंट अफेअरचं एक फोल्डर राहणार आणि जेणेकरून तुम्हाला जे आहे दुसरं कोणतीही काही घ्यायची गरज पडणार नाही. मेन जे आहे तर एक तर आहे की हे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला कशा मिळत आहे, हे सर्व तुम्हाला निशुल्क मिळत आहे. ठीक आहे, आणि हे निशुल्क मिळत असताना तुम्ही जर हे जर पूर्ण करत असाल, हे जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला कोणती मॅगझिन घ्यायची गरज पडत नाही. मग आपण काय करतो की मॅगझिन जर घेतली ना तर मग ते वाचणं खूप जास्त वाचणं जीवावर येते. ठीक आहे, जर तुम्ही डेली जर तुम्ही आता सपोज जर तुम्ही तुमच्याकडे 10 दिवसाच्या न्यूज असाल, जर तुम्ही एक दिवसाच्या जर करत असाल तर कम्प्लीट, तर ते तुम्हाला इझी जाईल आणि तुमच्या डोक्यातही सुद्धा त्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चालल्या जाणार. पण जर तुम्ही एकाच दिवशी 10 दिवसाचं करतो म्हटलं ना ते थोडंसं डिफिकल्ट जाईल. ठीक आहे, म्हणजे ते आता तुमच्यावर डिपेंड राहते, म्हणजे पर्सन टू पर्सन डिपेंड असते, ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कसं काय ते मॅनेज करू शकता. ठीक आहे, पण माझ्या म्हणण्यानुसार तर मला असं वाटतं की तुम्ही डेली करायला पाहिजे ते. ठीक आहे, तर अशा वेळेस काय होणार की तुम्हाला मॅगझिनची सुद्धा दुसरी कोणती जे मॅगझिन जे आहे अवेलेबल किंवा जे तुम्ही यूज करणार कोणती तर ते करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, कारण का तुमचे हँडमेड नोट्स राहणार तुमच्याकडे. ठीक आहे, तर हा सुद्धा तुम्हाला याच्यामधून काय मिळू शकतो, याच्यामधून तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे विदर्भवाणी बद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुम्ही जे आहे हे डेली येणार आहे
आणि त्यानंतर जे आहे की याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये याच्यामध्ये अजून चेंजेस करणार आहे. जे चेंजेस म्हणजे सपोज जर एखाद्या वेळेस कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर इंटरव्ह्यू सुद्धा त्याच्याकडे घेतल्या जाणार. म्हणजे एखादा कोणी टॉपर असेल तर त्याचा सुद्धा तिकडे इंटरव्ह्यू घेतला जाणार. तर पण हे फ्युचरचं आहे. पण सध्या तरी जे आहे ना, सध्या अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी अवेलेबल मिळणार आहे. आणि याच्यामध्ये काही चेंजेस होत राहिले तर मग जसं मी जेव्हाही चेंज होणार आहे किंवा एक दोन याच्यामध्येच आम्ही एखादा जर इनिशिएटिव्ह लॉन्च करत असेल याच्यामध्येच, तर ते जे आहे अशा वेळेसच यूट्यूबवर येऊन मी तुम्हाला ते सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलं असणार. ठीक आहे. तर याच्यामधून तुम्हाला काय मिळालं किंवा काय नाही मिळालं तर हे पाहण्यापेक्षा तुम्ही जेव्हा हे ट्राय करून पाहाल किंवा तुम्ही ह्या गोष्टी त्याला आपण काय म्हणू शकतो की एखाद्या वेळेस म्हणजे ऐकून पहा. ठीक आहे. ऐकून पाहिल्यानंतर तुम्ही ते सॉल्व्ह करून पहा तर तुम्हाला त्याचा आउटपुट तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. नाहीतर आपल्याला काय असते की लगेच पाहिजे, लगेच आपल्याला आउटपुट पाहिजे असते. पण लगेच जर आउटपुट मिळालं असतं ते जसं आउटपुट मिळते तसंच ते बाहेर पण चाललं जाते. ठीक आहे. जेवढं म्हणजे एका रात्री जर तुम्हाला व्हायचं असेल, एका रात्री जर तुम्हाला स्टार व्हायचं असेल तर दुसऱ्या रात्री तुम्ही स्टारवरून डायरेक्ट झिरोवर सुद्धा येऊ शकता. तर कोणतीही प्रोसेस हे स्लो प्रोसेस असते. तर तुम्हाला जे आहे तर अशी स्लो प्रोसेस करता तुम्हाला मेहनत केल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते फळ मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ज्या सर्व गोष्टी याच्याबद्दल विदर्भवाणीबद्दल डिस्कस केलेल्या आहे आणि 1 तारखेपासून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल राहणार आहे आणि हे सर्व निःशुल्क स्वरूपात राहणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामची जी लिंक आहे ती पण प्रोव्हाइड करून दिली जाणार आहे लेक्चरच्या खाली आणि त्यानंतर जे आहे ॲपची सुद्धा लिंक जी आहे तुम्हाला प्रोव्हाइड करून दिल्या जाणार. सो थँक्यू सो मच.